मेसवाली सोबत नवरा रात्रभर. घरचे जेवण सोडून नवरा मेसवालीकडे जात होता. बायकोने एकदा बघितले की नवरा मेसवालीच्या बेडवर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बायको एकदा नवऱ्यावर रुसून माहेरी जाते आणि 10-12 दिवस तिकडेच. बायको घरी नसल्याने नवरा एका मेसवर जेवायला जातो. ती मेसवाली त्याच्या ओळखीची असते. पहिल्या दिवशी तो तिच्यासोबत, नंतर तो तिथेच जेवण करायचा आणि तिच्यासोबतच तिच्या घरीच रात्री. बायको आल्यावर पण तो जेवायला मेसवालीकडे जात होता. एक दिवस बायकोने जाऊन बघितले आणि तिचा नवरा आणि मेसवाली बेडवर. मित्रांनो, ही कथा आहे एका मेकॅनिक विक्रांत आणि एक मेसवाली रेश्माची. विक्रांत गॅरेजवर मेकॅनिकल असतो. तो त्याच्या बायको बरोबर राहतो. रेश्मा ही एकटीच असते. तिचा नवरा तिला सोडून गेलेला असतो. ती अगोदर भाजीपाला विकते आणि नंतर मेस चालवते. विक्रांत त्याच्या बायको बरोबर राहत होता. त्याची बायको नर्स होती आणि विक्रांत एका गॅरेजवर मेकॅनिक. दोघे एका किरायाच्या रूममध्ये राहत होते. विक्रांतची बायको शुभा, तिला हे पटत नव्हते की तिचा नवरा गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करतो. ती नेहमी तिच्या नवऱ्याला सांगायची की तुम्ही गॅरेजवर काम नका करत जाऊ, दुसरी एखादी नोकरी शोधा. पण विक्रांत पहिल्यापासून मेकॅनिक होता. त्याला हेच काम आवडत होतं आणि त्याच्या बायकोच्या खूप सांगण्यावरून पण तो काही ते काम सोडणार नव्हता. एकदा शुभा आणि तिची मैत्रीण घरी येत असताना शुभाच्या मैत्रिणीने विक्रांतला गॅरेजवर काम करताना बघितले. तेव्हा ती शुभाला म्हणाली की तुझा नवरा एक मेकॅनिक आहे. ते शुभाला चांगलं वाटलं नाही की तिची मैत्रीण असं बोलली. तेव्हापासून शुभा विक्रांतला बोलत होती की मेकॅनिकचं काम सोडून द्या आणि दुसरं काही काम बघा. विक्रांत तर मेकॅनिकचं काम सोडत नव्हता आणि तो कधी कधी तर मेकॅनिकच्या कपड्यावर शुभाला घ्यायला हॉस्पिटलला जायचा. शुभाला आता नवऱ्याची लाज वाटू लागली, कारण सर्व तिच्याकडे बघायचे. जेव्हा तिचा नवरा तिला घ्यायला यायचा, याच कारणावरून दोघांमध्ये वाद होऊ लागला आणि त्यांचा वाद एवढा वाढला की शुभा तर माहेरी निघून गेली. विक्रांत आता घरी एकटाच होता. तो जेवायला बाहेर गेला आणि फिरता फिरता त्याला रेश्मा दिसली. रेश्माला विक्रांतने बघितले आणि विक्रांतने तिला आवाज दिला. विक्रांतला बघून रेश्माला मागील आठवण आली. त्यांच्यामध्ये अगोदर असं काही घडलं होतं की रेश्मा तिच्या नवऱ्यासोबत राहायची आणि विक्रांतचं तेव्हा लग्न झालं नव्हतं. त्या दोघांना एकमेकांशी अशी जवळीक झाली होती की त्यांच्यामध्ये. नंतर विक्रांत काही कामानिमित्त थोडा दिवस बाहेरगावी होता आणि त्याचे लग्न झाल्यावर तर तो तिला जणू दिसलाच नव्हता. रेश्मा विक्रांतला म्हणाली, विक्रांत, तू तर लग्न झाल्यावर विसरलाच, मला कधी आठवण नाही आली आणि भेटला पण नाही. विक्रांत म्हणाला, अगं वेळच भेटला नाही. मग तुझं कसं सुरू आहे आता? रेश्मा म्हणाली, काही नाही आहे, एकटीच मेस वगैरे चालवते. विक्रांत म्हणाला, तुझा नवरा कुठे आहे? तो सोबत नाही? रेश्मा म्हणाली, माझ्या नशिबात एकटंच राहायचं लिहिलं असेल. थोडा वेळ त्यांचं बोलणं झालं आणि विक्रांत घरी गेला. दुसऱ्या दिवशी विक्रांतला आठवलं की रेश्मा मेस चालवते. त्याची बायको पण घरी नव्हती. मग तो जेवायला रेश्माच्या मेसवर गेला. रेश्मा मेस चालवायची. तिच्याकडे अगोदर 6-7 मुले होती आणि एका महिन्यात तिच्याकडे एवढी मुले झाली
की तिची मेस तर एकदम फुल होत असे आणि जेवणाकरता तिथे गर्दीच गर्दी दिसायची. रेश्माच्या मेसवर आता 3-4 बाया कामावर होत्या. त्या बाया सर्व मेसवरचे काम करत. विक्रांत तिथे जेवायला गेला. विक्रांतला बघताच रेश्मा म्हणाली, काय रे विक्रांत, तू कसा काय आज रस्ता चुकला? जेवायला मेसवर? आज बायकोने जेवण दिलं नाही वाटतं. विक्रांत रेश्माला म्हणाला, नाही तसं काही नाही, माझी बायको माहेरी गेली, त्यामुळे मी आलो जेवायला. रेश्मा म्हणाली, बरं बरं, कर जेवण आणि जेवण झाल्यानंतर इकडे आतमध्ये ये. एक स्पेशल आहे तुझ्यासाठी. तुझी बायको पण नाही, मग तुला. जेवण झाल्यानंतर विक्रांत आतमध्ये गेला. आता खोलीमध्ये रेश्मा एकदम सजून होती. तिला बघताच विक्रांतला समजलं की ती जे म्हणाली होती की स्पेशल आहे तर ते हे होतं. अगोदर पण त्यांच्यामध्ये रेश्मा म्हणाली, खूप दिवसांनी आपण असं भेटत आहोत. विक्रांतच्या मनात तर तसं काही नव्हतं, पण तो स्वतःला रोखू शकला नाही आणि त्यांच्यात नको ते. विक्रांत आता रोज पण रेश्माच्या मेसवर जेवायला जात होता आणि रात्री तिथेच रेश्मासोबत. विक्रांतची बायको शुभा विक्रांतवर रुसून माहेरी गेली होती. विक्रांतने अगोदर तिला फोन वगैरे केले होते, पण नंतर तर तो तिला फोन करत नव्हता. अचानक शुभा घरी आली होती. विक्रांतने तिला विचारले, अजून थांबायचं असतं तिकडेच, कशी काय आली लवकरच? शुभा म्हणाली, माझी मर्जी, मी येईन नाहीतर तिकडे राहील. विक्रांत म्हणाला, हे बघ, मला आता तुझ्यासोबत काही बात करायचा नाही. विक्रांत बाहेर गेला आणि तो तिला जाताना म्हणाला की घरी जेवायला येणार नाही, तू जेवण वगैरे करून घे. रात्रभर विक्रांत घरी आला नाही. आता रोज पण विक्रांत घरी जेवण करत नव्हता आणि रात्रभर घरी पण येत नव्हता. शुभा विक्रांतला विचारते, हे काय चाललंय तुमचं? जेवण पण घरी करत नाही आणि रात्रभर कुठे असता? विक्रांत म्हणाला, तुला काय करायचं, कुठे पण असो मी. शुभा म्हणाली, बायको आहे तुमची मी, मला काय करायचं म्हणजे? शुभा घरी येत असताना तिला विक्रांत मेसवर जाताना दिसला. ती थोडं थांबली आणि बघितलं की खूप वेळ तो तिथेच होता. ती आता गॅरेजवर गेली आणि तिथे तिला माहिती झालं की विक्रांत तिथे मेसवाली सोबत. विक्रांत संध्याकाळी घरी आला आणि थोड्या वेळाने तो आता रेश्माकडे निघाला. शुभा पण त्याचा पिच्छा करत निघाली. विक्रांत जेवण करून आतमध्ये रेश्माकडे गेला. शुभा पण आतमध्ये गेली आणि तिने बघितले की विक्रांत आणि रेश्मा बेडवर. शुभाला विक्रांतने बघितले, तो तिला बघून दचकला. शुभा आता विक्रांतला रेश्मा सोबत बघून ती निघून गेली. शुभा आता विक्रांतला कायमचं सोडून निघून गेली होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.